या पुढच्या बातम्यांकडे निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन 19 वर्षांनंतर कोलकाता इथं परतल्यात। 2007 मध्ये कोलकाता सोडल्यानंतर त्या प्रथमच सार्वजनिकरित्या कोलकातामध्ये दिसणार आहेत। 1 ऑगस्ट रोजी त्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि यात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि लेखक शीर्षेंदू मुखोपाध्याय यांचे हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे। 2003 मध्ये तस्लिमा नसरीन यांच्या द्विखंडित या पुस्तकावर तत्कालीन पश्चिम बंगाल सरकारने बंदी घातली होती। त्यांच्यावर मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप होता। त्यानंतर 2007 मध्ये निदर्शनांमुळे त्यांना कोलकाता शहरही सोडावं लागलं होतं। याआधी त्या बांगलादेशमधून पळून आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात राहत होत्या। तस्लिमा नसरीन यांना त्यांच्या लेखनामुळे दोनदा त्यांचं घर सोडावं लागलंय। पाहूया त्यांचा आजवरचा प्रवास। 1993 मध्ये त्यांची लज्जा ही कादंबरी प्रकाशित झाली। त्या तेव्हा बांगलादेशमध्ये होत्या। दंगलींदरम्यान हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचारांचं चित्रण त्यांनी यातून मांडलं। धार्मिक रूढी परंपरा, कुराण आणि महिलांच्या स्थितीवर परखड मत या कादंबरीतून त्यांनी व्यक्त केलं। बांगलादेशातील कट्टरतावाद्यांनी मात्र त्यांच्या या कादंबरीला, त्यांच्या लिखाणाला प्रखर विरोध केला। देशभरात त्यामुळे हिंसक निदर्शनं झाली। तस्लिमा नसरीन यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या। 1994 मध्ये त्यांनी बांगलादेश सोडला। त्या कोलकात्यात वास्तव्यास आल्या। त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी द्विखंडित या पुस्तकाचं लेखन केलं। तत्कालीन पश्चिम बंगाल सरकारनं पुस्तकावर बंदी घातली। मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला। कोलकात्यात तस्लिमांविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। 2007 मध्ये त्यांनी कोलकाताही सोडलं, दिल्ली गाठलं। त्यानंतर पुढील 19 वर्ष त्या स्वीडन, फ्रान्स आणि अमेरिकेसह इतर पाश्चात्य देशांमध्ये वास्तव्यास होत्या।